साध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो साध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ जो व्हिडिओ घेऊन आला आहे आता सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, जी माहिती आपण सर्वांनी सध्या थंबनेलमध्ये पाहिली आणि टायटलमध्ये वाचली। ज्या माहितीच्या अनुसार आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत सोयाबीनचे भाव। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती आहे की एप्रिल महिन्यात आता असे राहणार आहेत सोयाबीनचे भाव। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो तर विचारायला लागलाय की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात सोयाबीनचे दर, म्हणजे एप्रिल महिन्यात सोयाबीनचा दर हा वाढणार की मग घटणार। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात। या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथे आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ, जो व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी घेऊन आला अत्यंत महत्त्वाची माहिती की एप्रिल महिन्यात आता असे राहणार आहेत सोयाबीनचे भाव। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव तो विचारायला लागला की अखेर एप्रिल महिन्यात आता कसे राहू शकतात सोयाबीनचे भाव आणि एप्रिल महिन्यात सोयाबीनचा दर हा वाढू शकतो की मग घटू शकतो। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाची उत्तरे जाणून घेऊया। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या जो सोयाबीनचा दर आहे तो दर सध्याच्या कंडिशनला 5,000 रुपये प्रति क्विंटल पासून 5,300 रुपये प्रति क्विंटल आहे। काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची जी दर पातळी दिसत आहे ती दर पातळी 5,400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे। सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी जर बघितलं तर अमेरिका, इराण, इस्रायल यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे आणि त्यामुळे सध्याच्या कंडिशनला ही पातळी आपल्याला दिसत आहे। जर आपण सर्वांनी विचार केला की हा संघर्ष सुरू राहिला तर दर कसा राहील, जर हा संघर्ष सुरू राहिला तर सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो तुम्हाला 5,000 ते 5,500च्या दरम्यान दिसणार। कारण सोयाबीनच्या बाजारभावाला जर 6,000ला गवसणी घालायची असेल तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर $150 प्रति बॅरल व्हायला हवे, पण असं काहीही होताना दिसत नाही। म्हणून आपल्याला एप्रिल महिन्याच्या पहिल्या 15 वाड्यात म्हणजे 1 एप्रिल पासून 15 एप्रिल पर्यंत सोयाबीनची दर पातळी ही 5,000 ते 5,500च्या दरम्यान राहताना दिसणार आहे। जर या ठिकाणी हा संघर्ष समाप्त झाला तर मात्र सोयाबीनची दर पातळी ही 1 ते 15 एप्रिलच्या दरम्यान आपल्याला 4,800 ते 5,300च्या दरम्यान दिसणार आहे। त्यानंतर आपण जर विचार केला 15 एप्रिल ते 30 एप्रिल तर तुम्हाला सांगतो अल निनोचा फॅक्टर जर कारणीभूत ठरला तर 15 एप्रिल ते 30 एप्रिलच्या दरम्यान सोयाबीनचा बाजारभाव 5,500 ते 6,000च्या दरम्यान पोहोचेल आणि जर अल निनोचा फॅक्टर राहिला नाही तर दर पातळी 5 ते 5,500च्या दरम्यान राहील। म्हणजे अमेरिका, इराण, इस्रायल यांच्यातील संघर्ष व अल निनो हे दोन फॅक्टर एप्रिल महिन्यात काम करणार आहेत। एप्रिल महिन्यात बहुतांश रित्या सोयाबीनचा भाव 5 ते 5,500च्या दरम्यान राहील। अनुकूल परिस्थिती आली तर भाव 5,500च्या वर जाईल, प्रतिकूल परिस्थिती आली तर भाव 5,000च्या खाली येईल। तर अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी विक्रीचं नियोजन कसं करावं, तर मला वाटतं एक साधा सल्ला आपण लक्षात ठेवा की सोयाबीनचा बाजारभाव 5,500च्या आसपास गेला की तिथं 50% विकावून 50% तेजीसाठी रोखून धरावं, ज्यामुळे आपला होईल इथं फायदा। आता भविष्यात देशात सोयाबीनचा भाव कशा पद्धतीने राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथे सतत। चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो। या ठिकाणी खूप खूप आभार।